प्रतिनिधी या आणि त्याच्यानंतर घ्या चौकार. यस स्कोरर आपण पंचांकडे लक्ष द्यायचंय तिकडे. सन्माननीय गणेशजी शेलार या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान केला जाईल. मी गणेश शेलार यांना विनंती करेन की आपण आपल्या सन्मानाला या ठिकाणी स्वीकारित करायचं आहे. प्रत्येक पावड्याला यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने देणं देखील तितकंच गरजेचं आहे. गणेशजी शेलार साहेबांचं आपण स्वागत या स्पर्धेमध्ये करत आहोत. चला त्याच्यानंतर आपण पुढील सन्मान करूया. या ठिकाणी आमचे सौरभ पाटील आलेले आहेत, प्रसाद पाटील पण आहेत, खरिवली टीमला आज सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. त्यांचा सन्मान करून घेऊया. रुपेशजी कुडेकर यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते सौरभजी पाटील यांचा सन्मान करावा. आपण पाहिलं युवा सेना चषक खरिवली गावची एक मानास सन्मानाची अभिमानाची स्पर्धा आणि ते युवा सेना चषकामध्ये खरं तर मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये आदरणीय सौरभजी पाटील यांना आपण पाहिलं होतं आणि त्यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या वतीने आज करतोय. आपण वेळात वेळ काढून आलेला आहात त्याबद्दल आपला आभार असेल. रुपेशजी कुडेकर यांच्या शुभ हस्ते आज सन्मान केला जाईल. तदनंतर आमचे स्वाली गावचे एक जबरदस्त खेळाडू आणि त्याच्याच बरोबरीने युवा सेना चषक असू द्या, आमचं उपसरपंच चषक खाना वासू द्या, प्रत्येक स्पर्धेमध्ये ज्यांची महत्त्वाची भूमिका असते ते प्रसाद पाटील मॅन फ्रॉम स्वाली एक जबरदस्त क्रिकेटर आहेत. त्यांचा पण सन्मान केला जातोय रुपेशभाई कुडेकर यांच्या शुभ हस्ते आणि त्यांची टीम पण मला वाटतं उद्याच्या रात्रीमध्ये या स्पर्धेमध्ये खेळणार आहे. प्रसादजी पाटील यांचं पण आपण स्वागत करूया आणि या मॅचला सुरुवात जशी होईल तसं आपण सौरभजी यांच्याकडे जाऊया. धन्यवाद. हॅलो, नक्कीच धन्यवाद. मानस सामना रंगतोय सिद्धिविनायक मुद्रे त्यांच्या विपक्ष असलेला पौत संघ. नक्कीच प्रथम षटक चालू असताना धाव फलकावरती धावा लागतात, त्या मात्र 10 धावा लागलेल्या आहेत. अजूनही पिवांच्या षटकातील मात्र काही चेंडूंचा खेळ बाकी असेला. नक्कीच अतिशय सुंदर असं आयोजन आपल्याला पाहायला भेटतंय. आमदार चषक 2026 शिवसेना शाखा मोठेनगाव तसेच राणा प्रताप क्रिकेट संघ आयोजित ही स्पर्धा रंगते. ही आजचा तिसरा दिवस. नक्कीच सुंदर टॅप केलेला चेंडू स्क्वेअर लेग अंपायरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक थोडा चुकी करतोय. पहिल्या अटेमध्ये तर चेंडू पकडायचा नक्कीच एक धावेवर समाधान मानावा लागला असता आणि तशी मात्र पंच माधव सरांचा षटक संपण्याचा इशारा आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर मात्र सिद्धिविनायक मुद्रे संघाच्या धाव फलकावर धावा जाऊन पोहोचतात, त्या मात्र 12 धावा. तोपर्यंत संधी देऊया आपण आपल्या डीजे मास्टरला. नाईट टुर्नामेंट मध्ये दबदबा आपला वर्चस्व गाजवलेला आहे. त्यांच्या समोर असलेला सिद्धिविनायक मुद्रे तो संघ सुद्धा अतिशय ताकदवर संघ मानला जातो. नक्की लॉंगनच्या दिशेने गेला चेंडू जात आहे क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेर. गॅप मोठा आणि धावेला नाही तोटा. येतात 4 धावा आणि या 4 धावेच्या मदतीने मात्र संघाचं धावफलक घालताय जाऊन पोहोचते ते मात्र 16च्या घरामध्ये. नक्कीच सिद्धिविनायक मुद्रे यांचं नाव मात्र RR फाउंडेशन असं आलेलं आहे. RR फाउंडेशन मुद्रे संघ. तर या चौकाराच्या साईड मात्र संघाची धावसंख्या 4 ने वाढते जाऊन पोहोचते ती मात्र 16च्या घरामध्ये. अजूनही मात्र विचार केला तर P2चं षटक चालू आहे. इथे मात्र सुंदर आनंद कार्पेटपतीचा फटका. क्षेत्ररक्षक तिथे तैनात, कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एक धाव पूर्ण होते आणि एका धावेच्या मदतीने मात्र धावफलक घालताय जाऊन पोहोचते ते 17च्या घरामध्ये. नक्कीच धावफलकावरती धावा लागतात त्या 17 आकड्याचा विचार केला तर नक्कीच नेल्सन आकडा. हम 7 1 7 17. कोणाला खतरा बसणार, बॅटिंग करणाऱ्या टीमला की गोलंदाजी करणाऱ्या टीमला, बघूया.
नक्कीच पंचांचा एक अनोख्या शैलीमध्ये डावेस्टीच्या बाहेरून गेला चेंडू. पंच आमच्याकडे अनोख्या शैलीने निर्णय देतात आणि या स्वेर चेंडूच्या मारणे मात्र संघाची धावसंख्या 1 ने वाढते आणि जाऊन पोहोचते ती मात्र 18च्या घरामध्ये. नक्कीच आमचे 99 सरकारचे पंच ही टीम माधव सर ठाकरे त्यांची पिता पुत्राची जोडी आपल्याला या पंचांच्या भूमिकेत पाहायला भेटते. नक्कीच उंचावर चेंडू कव्हरच्या दिशेने टोलेला फटका. नक्कीच येता येत्या 6 धावा, फटक्यात वजन आणि येतात धावा अर्धा डझन. आणि P1च्या षटकामध्ये केले आणि P2चं षटक सुद्धा तसंच खेळतोय हा फलंदाज मनीष देशमुख. गोलंदाज कुठेतरी मागडे ठरतात. नक्कीच पंच आपण चेक करायचं. गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप घेतलाय फलंदाजांनी. नक्कीच आमचे तिसरे पंच माधव सरांचे पुत्र असतील ते. नक्कीच नो बॉल असेल. गोलंदाज या शृंखलेतून बाद असेल. नक्कीच आपण जर विचार केला तर बोनसच्या स्वरूपात धावा आलेल्या आहेत RR फाउंडेशन मुद्रे संघाला. आणि धाव फलकावरती धावा लागतात त्या मात्र 27 बिनगाड्याच्या मोबदल्यात. कुठेतरी गोलंदाजांना विचार करावा लागेल. नक्कीच संदीप दादा आंबवणे आपण सुद्धा माझा आवाज ऐकत असेल तर आपण सुद्धा व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचंय. स्पर्धेच्या ठिकाणी आपलं सहर्ष स्वागत असेल. आमदार चषक 2026. पंच टायमिंग लावलेलं आहे. आपण त्यांना सांगायचंय खेळाडूंना पहिले 4 षटक 20 मिनिटाच्या आत संपलाय पाहिजेत. जर का संपले नाहीत तर 5व्या षटकामध्ये मात्र 4च फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर असेल आणि एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. नक्कीच कुंभोली संघाचा कर्णधार रूपचंद पोलेकर आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. रूपचंद पोलेकर आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. नक्कीच विचार करायला गेला तर नक्कीच थ्रो गोलंदाज म्हणून गोलंदाजाला या शृंखलेतून बाद करण्यात आलेले आहे. धाव फलकावरती धावा लागतात त्या मात्र 27 धावा. गोलंदाजी मार्कवर दिसायची गोलंदाज असेल तो वरुण. नक्कीच पंच आमच्याकडे अनोख्या शैलीने दाखवतात. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फलंदाज असेल डबल शीट तर गोलंदाज असेल सिंगल शीट. नक्कीच फलंदाजाला मात्र सुवर्ण संधी असेल या चेंडूवरती. इथे माझा शॉर्ट पिच मध्ये चेंडू जातोय सिर्फ एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावणार. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत चेंडू जातोय. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ आणि बॉल न घेतली चौकाराची भेट. आणि या चौकाराची साइन मात्र संघाची धावसंख्या मात्र 4 ने वाढते. जाऊन पोहोचते ती
21च्या घरामध्ये 31च्या घरामध्ये धाव फलकावरती धावा लागतात 31 बिनगड्याच्या मोबदल्यात आर आर फाउंडेशन मुद्रे संघाची. जर विचार करायला गेला तर नक्कीच गोलंदाज थोडे महागडे ठरतात. गोलंदाजांना कुठेतरी रणनीती आखावी लागेल या फलंदाजांच्या विरोधात, कुठेतरी सापले टाकावे लागतील या गोलंदाजांना. नक्कीच पंच आमच्याकडे वळतात, दोन्ही हात जमिनीत समांतर करतात आणि या स्क्वेअर चेंडूच्या मारणे मात्र संघाची धाव संख्या मात्र 1 ने वाढते, जाऊन पोहोचते 32च्या घरामध्ये. नक्कीच धाव फलक मात्र दुसरं षटक प्रगतीपथावर 32 धावा डोंगर उभा करताना दिसतोय आर आर फाउंडेशन मुद्रे संघ ते पौज संघाच्या विरोधात. दोन्ही संघ नक्कीच या सीझन मध्ये नक्कीच फुल फॉर्म मध्ये असलेले दोन्ही संघ असतील. आर आर फाउंडेशन त्यांच्या विपक्ष पौज संघ. नक्कीच उंचवून आठवलाय चेंडू, चेंडूने गाठली सीमारेषा वेस आणि गोलंदाजाचा काढलाय फेस आणि या षटकार मात्र संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 38च्या घरामध्ये. चला कुंभिवली टीमच्या कॅप्टनला माझा कॉल असेल की आपण लगेच इकडे कॉन्टॅक्ट करायचा. टीम कुंभिवली कॅप्टन सर, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, तुमचा कर्णधार किंवा तुमच्या टीमचा कोणताही प्रतिनिधी कुंभिवली संघ आपण या ठिकाणी लगेच पाठवायचा आहे. संदीपजी आंबवणे या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना विनंती आहे की आपण यायचं व्यासपीठावर, आपलं स्वागत असेल. नक्कीच सुंदर फटका तशी स्ट्रेट डाईव्ह केलेला फटका चेंडू नक्कीच क्षेत्ररक्षकाने गच्चाला कामगिरी केलेली आहे आणि आज जातोय चौकार आणि या चौकाराच्या साईन मात्र संघाची धाव संख्या 4 ने वाढते. नक्कीच आमचे वेनगावचे एक खेळाडू असतील योगेश वाघमारे यांना पोकोचा मोबाईल सापडलेला, जर कोणाचा असेल तर आपण ओळख पटवून घेऊन जायचंय. पोकोचा मोबाईल आमच्या व्यासपीठावरती आलेला आहे, आमचे योगेश वाघमारे. नक्कीच जर माझा आवाज ऐकत असाल तर आपण आपली ओळख पटवायची आणि आपला पोकोचा मोबाईल घेऊन जायचे. खूप खूप धन्यवाद योगेश दादा वाघमारे आपला असतील. 2 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र संघाची धावसंख्या झाले ती 42 धावा. तो परत संधी देऊया आपण डीजे मास्टरला. डीजे एक मिनिट, आमचे मोठे वेणगावचे शाखा प्रमुख गोपीनाथजी बोराडे आलेले आहेत, त्याच्याच बरोबरीने संभाजी पालकर साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. संदीपजी आंबवणे पण आलेले आहेत. सगळ्यांचं आपण स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. संतोष दादा गवसकर यांचं सुद्धा आगमन होत आहे, तेही सुद्धा व्यासपीठावर स्थानबद्ध व्हायचे. प्रशांतजी शिंदे यांनी आजच्या रात्रीमध्ये बरीचशी पारितोषिकं बरसवली खेळाडूंवरती, पंचांवरती, त्यांचं पण आपण स्वागत करूया. आणि पुन्हा एकदा मोठे वेणगावचे जेवढे ग्रामस्थ आले असतील सगळ्यांना विनंती आहे की यायचं आपण व्यासपीठावर, आपलं स्वागत. नक्कीच 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागतात त्या मात्र 42 धावा. एका 2 षटकांमध्ये डोंगर उभं केलंय ते आर आर फाउंडेशन या संघाने पौज संघासमोर. अजून या प्रथम सत्रातील 3 षटकांचा खेळ बाकी असेल, किती धावांचं डोंगर उभं करणार ते आपल्याला येणारे 3 षटक सांगतील. नक्कीच उंचावर मारण्याच्या बेतात, परंतु इथे निर्धाव चेंडूची मात्र सांगता होते. अशीच गोलंदाजी करावी लागेल, टिचून मारा करावा लागेल गोलंदाजांना जर का धावसंख्येत कमी ठेवायची असेल तर टिचून मारा करावा लागेल गोलंदाजांना, कारण का पहिल्या 2 षटक मात्र मागडे ठरले ते पौज संघाच्या गोलंदाजांचा. नक्कीच उंचावून टोले चेंडू आणि तशी मात्र डिसिजन पेंडिंग असेल. नक्कीच फलंदाज होतोय बाद, तंबूचा रस्ता दाखवला या फलंदाज आर आर फाउंडेशन मुद्रे संघाचा. तो परत संधी देऊया डीजे मास्टरला. नक्कीच आमचे हरीशदादा जाधव, आमचे साथी समोर आमचे गुरुवर्य यांचं सुद्धा या स्पर्धेच्या ठिकाणी आगमन झालं. आपण सुद्धा व्यासपीठावरून स्थान व्हायचंय.
धाव फलकावरती धावा लागतात त्या मात्र 42 धावा एक गड्याच्या मोबदल्यात. चला मुद्रे संघ आपण फलंदाज पाठवायचे मैदानात त्वरित. पंच फलंदाज काय बाद दिलेला आहे. यस बाद दिलेला आहे फलंदाज, त्यामुळे लगेच नवीन बॅटर आपण पाठवायचं आहे. आदरणीय संतोषजी गवस्कर साहेबांकडून सलगचे 3 बॉल 3 षटकार आले. 1000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी फलंदाजांसाठी मात्र दिलं जाईल. लगेच आपण त्यांचा सन्मान पण या ठिकाणी करून घेऊया. संतोषजी गवस्कर साहेबांना विनंती आहे की आपण पुढे यावं आणि या सन्मानाला मात्र आपण स्वीकारित करायचं आहे. अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती. आपण नेहमी म्हणतो की इंग्रजांनी भारतावरती 150 वर्ष राज्य केलं, त्यांनी नेली ती संपत्ती, पण त्यांना कधीच नेता आली नाही ती संस्कृती, आणि ती संस्कृतीच आपली खरी संपत्ती आहे. आज आपण पाहिलं प्रत्येक पाहुण्याला मान सन्मान देणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि संतोषजी गवस्कर साहेबांचा सन्मान पण मैदानाच्या आतमध्ये रिव्हर्सचा हा आलाय दमदार फटका चौकार. नक्कीच या चौकाराच्या साहाय्याने मात्र संघाची धावसंख्या 4 ने वाढते आणि जाऊन पोहोचते ती 46च्या घरामध्ये. 46 धावा झालेल्या आहेत. तत्पूर्वी संदीपजी आंबवणे यांचा पण सन्मान केला जाईल. त्यांना देखील विनंती आहे संदीपजी आंबवणे की आपण यायचं आहे या सन्मानाला स्वीकारित करण्यासाठी. त्यांच्या 2 सुकन्या पण या ठिकाणी आलेल्या आहेत, त्यांचं पण आपण स्वागत या स्पर्धेमध्ये करूया. संदीपजी आंबवणे यांना पण आपण सन्मानित करतोय. पंच यस बॉल द्यायचा आहे, चेंडू द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. आयोजकांच्या शुभ हस्ते आदरणीय संदीपजी आंबवणे यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेमध्ये करतो. वेळात वेळ काढून त्यांची उपस्थिती, त्यांचं देखील आपण हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये करूया. नक्कीच धाव फलकावरती धावा लागतात त्या 46 धावा. सुंदर फटका, एक चौकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मात्र सिंगल धाव घेतले. एक चलाकीचं क्रिकेट आपल्याला पाहायला भेटते. गौरव वायकर याच्या फलंदाजीच्या माध्यमातून एकेरीच्या धावेच्या मदतीने मात्र संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 47च्या घरामध्ये. अजूनही काही चेंडूंचा उर्वरित खेळ बाकी असेल. तिसरे षटक प्रगतीपथावर असताना धाव फलकावरती धावा झाल्या त्या 47 धावा. फुलटॉस पद्धतीचा चेंडूला टोललेला आहे, परंतु इथं क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. इथंशी होते फलंदाज बाद. फलंदाज मनीष याला तंबूचा रस्ता दाखवलाय. गोलंदाज शैलेश या गोलंदाजाने सुंदर गोलंदाजी करतोय. पहिले 2 षटक उगवले तर तिसरं षटक मात्र कमबॅक षटक फेकण्यात यश येतोय ते शैलेश या गोलंदाजाला. जर का विचार करायला तर नक्कीच पहिले 2 षटक मात्र महागडे ठरले आहेत ते पौज संघाकडून. तिसरं षटक मात्र कमबॅक षटक हाताळतोय तो RR फाउंडेशन मुद्रे संघाच्या विरोधात शैलेश हा गोलंदाज. 2 षटकांमध्ये विचार केला तर नक्कीच 42 धावा होत्या. तर तिसरं षटक प्रगतीपथावर असताना वैयक्तिक 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि शैलेश याने फक्त धावा खर्च केल्या त्या 5. 2 गड्यांना तंबूचा रस्ता दाखवलाय, 2 सलामी वीरांना तंबूचा रस्ता दाखवला या गोलंदाज शैलेश या गोलंदाजाने. नक्कीच नवीन आलेला फलंदाज किशोर आणि तशी मात्र पंचांचा षटक संपण्याचा इशारा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र धाव फलकावरती धावा झाल्यात त्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 47 धावा. ड्रिंक ब्रेक्स असेल, पाणी पुरवायचंय मैदानामध्ये. चला पुढील होणारा सामना असेल खरसुंडी विपक्ष खरिवली. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आणि नाणेफेक करून घ्यायची आहे. खरसुंडी संघ आणि खरिवली संघ.
नक्कीच आजचा या शृंखलेचा तिसरा दिवस असेल आमदार चषक 2026. नक्कीच आपले कर्जत खालापूरचे कार्यसम्राट आमदार महेंद्रजी थोरे साहेब यांचं या स्पर्धे ठिकाणी आगमन झालं होतं आणि नक्कीच ही शृंखला म्हणजे अतिशय दिमागदार पद्धतीने रंगते या अरुण काका क्रीडा नगरीवरती. आणि या शृंखलेचा तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवसातील शेवटचा सामना असेल फर्स्ट राऊंडचा. बौद्ध विपक्ष आर आर फाउंडेशन मुद्रे 3 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र धाव फलकावरती धावा झाल्या त्या दोन गड्यांच्या मोबदल्यात 47 षटक प्रगती पथावर. सुंदर फटका, नाशिकची मिसल मुंबईची भेल आणि पाहतोय आपण गौरव दादाचा खेळ. आणि या 6 धावेच्या मदतीने मात्र संघाची धावसंख्या 6 ने वाढते, जाऊन पोहोचते ती 53च्या घरामध्ये. बात आहे आमचे सौरभ कोतेकर सर, जबरदस्त समालोचन त्यांचं आपण ऐकताय या स्पर्धेच्या माध्यमातून. मला पण आनंद होतोय. आपला मोठे वेणगाव गाव आहे आणि बरेचसे समालोचक पण चांगलं समालोचन करतायत. बरेचसे युवा स्कोरर पण आता गावामधून तयार होत आहेत आणि गावाचं नाव मोठं करतायत, त्यामुळे विशेष कौतुक आपण त्यांचं करूया. नक्कीच धन्यवाद मानस. या षटकाराच्या सहाय्याने मात्र संघाची धावसंख्या झाली ती 53, 2 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा इथेशी उजव्या इशीच्या बाहेरून गेला चेंडू. पंच आमच्याकडे स्वेअर चेंडूचा इशारा करतात. पुन्हा या स्वेअर चेंडूच्या मदतीने मात्र संघाची धावसंख्या 1 ने वाढते आणि जाऊन पोहोचते ती 54च्या घरात. 2 गडी बाद झालेत. सलामीवीर फलंदाज मात्र तंबूच्या दिशेने परतलेत, परंतु सलामीवीर तंबूच्या दिशेने परतले, परंतु काही अडचण येत नाहीये आर आर फाउंडेशन मुद्रे संघाला फलंदाजी करताना. नक्कीच एक षटकाराच्या नंतर दुसऱ्या चेंडूवरती एक टॅप केलंय, परंतु क्षेत्ररक्षण थोडं गच्चाला क्षेत्ररक्षण करताना दिसतोय. जिथेशी एकही धाव नव्हती तिथेशी मात्र 2 धावा खर्च केल्या त्या क्षेत्ररक्षकाने. क्षेत्ररक्षण टीम मात्र साथ देत नाहीये गोलंदाजांना आणि या 2 धावेच्या मदतीने मात्र धावफलक जाऊन पोहोचते ते 56च्या घरामध्ये. चौथे षटक प्रगती पथावर असताना धाव फलकावरती धावा लागतात 56 धावा. नक्कीच पुन्हा उजव्या एसटीच्या बाहेर गेले चेंडू. पंच आमच्याकडे स्वेअर चेंडू घोषित करतात आणि या स्वेअर चेंडूच्या मार्गे मात्र संघाची धावसंख्या 1 ने वाढते, जाऊन पोहोचते ती 57च्या घरामध्ये. 2 गड्यांच्या मोबदल्यात 57 धावा धाव फलकावरती लागलेले आहेत. अतिशय सुंदर टोले चेंडू लॉंगाच्या दिशेने क्षेत्ररक्षक धावतोय, परंतु क्षेत्ररक्षक मात्र वारंवार गच्चाल कामगिरी करतात आपल्या क्षेत्ररक्षणाच्या बाजूने. क्षेत्ररक्षण टीम मात्र साथ देत नाही गोलंदाजांना, वारंवार गच्चाल कामगिरी पाहायला भेटते. क्षेत्ररक्षण खराब तर काय करणार अशोक शराब, आणि तशी मात्र क्षेत्ररक्षण खराब झालंय आणि या 2 धावेच्या मदतीने मात्र संघाची धावसंख्या झाली ती 59 धावा. सुंदर डोळे चेंडू, क्षेत्ररक्षक मात्र चेंडू मागे धावतोय. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत 2 धावा पूर्ण होतात. तिसरी धाव घेण्याचा इशारा आणि 3 धावा सुद्धा सहजपणे पूर्ण होतात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला भेटते किशोर दादा आणि या गौरव वायकर याची. आणि या 3 धावेच्या मदतीने मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 62च्या घरामध्ये. 2 गड्यांच्या मोबदल्यात धाव संख्या झाली ती 62 धावा. धावा धाव फलकावरती लागल्यात. चौथं षटक प्रगती पथावर आहे. सुंदर फटका कव्हरच्या दिशेने टोले चेंडू, परंतु क्षेत्ररक्षक 1 बाउंड चेंडू हातात घेतोय. चेंडू उचलतोय फेकतोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण होते आणि एका धावेच्या मदतीने मात्र पुन्हा धाव फलक 1 ने वाढतंय, जाऊन पोहोचते ते 63च्या घरामध्ये. नक्कीच सुंदर फटकेबाजी पाहायला भेटते या आर आर फाउंडेशन मुद्रे संघाची आपल्याला. नक्कीच सुंदर लॉंगच्या दिशेने टोला चेंडू फुलटॉसमध्ये या चेंडू होता, परंतु गौरव वायकर या चेंडूचा समाचार घेता आला नाहीये आणि 55 षटक संपण्याचा इशारा. आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर
संघाची धावसंख्या झाली ती आर आर फाउंडेशन संघाची धावसंख्या झाली ती 64 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही या स्लॉगरचं षटक असेल, स्लॉगरच्या षटकामध्ये किती धावा कुठून काढणार आणि 5 षटकांमध्ये किती धावांचं डोंगर उभं करणार तो आर आर फाउंडेशन सिद्धिविनायक मुद्रे संघ ते पौत संघासमोर. हॅलो, वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 5वं षटक म्हणजे 5वं षटक म्हटलं तर स्लॉगरचं षटक आणि स्लॉगरचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक असेल. या हाणामारीच्या षटकामध्ये आर आर फाउंडेशन मुद्रे संघ किती धावा कुठून काढणार आणि 5 षटकांमध्ये किती धावांचं डोंगर उभं करणार ते पौत संघासमोर. जर विचार केला तर नक्कीच या शृंखलेमध्ये पौत संघ खालापूर तालुक्यातून आलेला संघ असेल तर कर्जत तालुक्यातील आर आर फाउंडेशन संघ या सीझनमध्ये 2 ते 3 नाईट शृंखलेचे बक्षीस पौत संघाने मारलेले. तर मुद्रे संघाने सुद्धा एक पलस जरी इथे टुर्नामेंट झाली तिथे सुद्धा मुद्रे संघाने बक्षीस मारलेलं आहे. तर दोन्ही संघ वर्चस्व आहेत. सुंदर मिरवणुकीचे चेंडू चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय, चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत 2 धावा मात्र सहजपणे पूर्ण होतात आणि या 2 धावेच्या मदतीने मात्र संघाचे धाव फलक 2 ने वाढतंय आणि जाऊन पोहोचते ते 66च्या घरामध्ये 66. 2 गड्यांच्या मोबदल्यात धाव फलकावरती धावा लागतात. धावा धाव फलकावरती लागतात. 5 चेंडूंचा वैयक्तिक खेळ बाकी असेल. नक्कीच पुढे जाऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न, एक धाव घेण्यात यश येतोय आणि एका धावेच्या मदतीने मात्र धाव फलक पुन्हा 1 ने वाढतोय. धाव फलकावरती धावा लागते 67 धावा. नक्कीच आपण विचार करायला गेलो तर 67 धावा धाव फलकावरती लागतात. इथे मात्र फलंदाज होतोय बाद किशोर दादा यांच्या पारीत होते अंत. जर आपण विचार करायला गेलो तर नक्कीच जो सेकंड राऊंड पहिला राऊंड सेकंड सामना झाला होता घोडिवली विपक्ष त्यांच्या समवेत खरिवली संघ होता. तर खरिवली संघाने प्रथम फलंदाजी करत असताना आजच्या दिवसामध्ये 69 धावा कुठून काढल्या त्या 5 षटकामध्ये आणि 70 धावांचं मापक आव्हान ठेवलं होतं ते घोडिवली संघासमोर. परंतु घोडिवली संघ मात्र इथे पराभूत झाला होता. घोडिवली संघाने धावसंख्येचा पाठलाग करताना 67 धावांचा पाठलाग केला होता परंतु 3 धावांनी मात्र पराभूत झाला तो घोडिवली संघ. आता मात्र आर आर फाउंडेशन मुद्रे संघ धाव फलकावरती धावा लागतात त्या मात्र 67 धावा. आजच्या दिवसात धावसंख्येत सर्वोच्च धावसंख्या उभारण्यात यश येईल का आर आर फाउंडेशन मुद्रे संघाला? कारण का या शृंखलेमध्ये अजूनपर्यंत 3रा दिवस आहे. 3ऱ्या दिवसामध्ये सर्वोच्च 87 धावा कुठून काढलेल्या आहेत त्या. आळंद कार्पेट पतीचा फटका इथेशी चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत 1 धाव पूर्ण होते. अजून या षटकातील 2 चेंडूंचा वैयक्तिक खेळ बाकी असेल. 2 चेंडूंवरती किती 2 मोठे फटके मारण्यात येईल का? गोलंदाज परेशला 2 चेंडू डॉट टाकण्यात येईल. बघूया आपण. नक्कीच उंचावणार ठेवलाय चेंडू, चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय या 7 धावांसाठी. पंच माधव ठाकरे सरांचा इशारा षटकार आणि या षटकाराच्या सहाय्याने संघ धावसंख्या 6 ने वाढते जाऊन पोहोचते ती. आजच्या दिवसातीला 3रा दिवस सर्वोच्च धावसंख्या गाठण्यात यश आलाय तो आर आर फाउंडेशन मुद्रे संघाला. धाव फलकावरती धाव लागतात त्या मात्र 74 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. आजच्या दिवसातीला
सर्वात जास्त धावसंख्या कुठून काढली आर आर फाउंडेशन मुद्रे संघाने. नक्कीच उंचला टोलेल चेंडू वाकडे तिकडे बाबलीचा हिरवा हिरवा पाला दूर दूर मारेगा षटकार लेकिन झुकेगा नाही साला. येतोय 7 धावांसाठी षटकार. नक्कीच षटकाराच्या सहाय्याने मात्र संघाची धावसंख्या 6 वाढते जाऊन पोहोचते 80च्या घरात. येणारे चेंडू असतील 30 आणि विजयासाठी गरज असेल ती 81 धावसंख्येची. चला नेक्स्ट मॅच या ठिकाणी आपण पाहणार आहात. एका बाजूला खरचुंडी बी टीम असेल आणि त्यांच्या विरोधामध्ये खरेवली टीम असेल. नेक्स्ट मॅच मध्ये या दोन टीम एकमेकांच्या विरोधात खेळतील. अर्थातच दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. खरचुंडी बी टीम कॅप्टन पाठवा आणि खरेवली टीम लगेच कॅप्टन पाठवा टॉस करण्यासाठी. पुन्हा एकदा मी विनंती करेन कुंभिवली टीमचा कॅप्टन लगेच यायचं आहे आपण इकडे. आयोजकांशी संपर्क करावा. टीम कुंभिवलीचे कॅप्टन ज्या काय फॉर्मॅलिटीज आहेत लगेच प्लीज आपण पूर्ण करायचे आहेत. चला दोन्ही कॅप्टन या. टॉस या ठिकाणी मात्र आपण पुन्हा एकदा करतोय. चला टॉस या ठिकाणी आपण करून घेऊया. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. टॉस करण्याची विनंती संदीपजी आंबवणे यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या 2 सुकन्या पण आहेत त्यांनी पण यावं. या ठिकाणी टॉस आपण करतोय. कॅमेरा यस या ठिकाणी असेल. टॉस या ठिकाणी आपण करतोय. खरचुंडी बी आणि खरेवलीची मॅच. हेड्स या ठिकाणी कॉल केला गेला. येस डेफिनेटली हेड्स. टॉस या ठिकाणी जिंकला. एक मॅच जिंकलेला आहात. काय चर्चा झालं मॅच जिंकल्यानंतर? ज्या चुका झालेल्या त्या सुधारण्याचा प्रयत्न करतो. समोर खरचुंडी बी संघ आहे. चांगली टीम आहे आणि चांगली मॅच होईल. त्यांनी पण एक सामना जिंकलाय. तुमची धावसंख्या जास्त झाली होती पण त्यांनी चेस करताना 1 साइडेड मॅच जिंकली आहे. पण यावेळेस टॉस जिंकल्यानंतर काय डिसिजन घ्याल? आम्ही फलंदाजी करणार. फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय कारण पहिल्या सत्रामध्ये खरं डिफेंड करताना सामना जिंकला होता किंवा त्या अनुषंगाने हा निर्णय घेतला असावा. परंतु यावेळेस फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. किती धावांपर्यंत पोहोचाल? पहिल्या मॅचमध्ये 69 तुम्ही झाले होते. यावेळेस 4 ओव्हरची मॅच आहे. तोच प्रयत्न असेल जास्तीत जास्त धावा करण्याचा कारण त्यांनी लवकरच चेस केलेल्या आहेत. मग त्यांना जास्तीत जास्त धावा देण्याचा प्रयत्न करू आम्ही. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असतील. खरचुंडी बी टीम टॉस किती महत्वाचा होता? गमावलेला आहे पण किती इम्पॉर्टंट? आम्हाला फिल्डिंगच पाहिजे होती. फिल्डिंगच भेटली. फिल्डिंग पाहिजे होती. फिल्डिंग भेटली. 4 ओव्हर समोरच्या टीमने पहिल्या मॅचमध्ये 69 केल्यात. काय प्रयत्न असतील? आमचा प्रयत्न असेल की 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. 40 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल. याआधी यावर्षी मागच्या वर्षी कधी मॅच झाली आहे त्यांच्या विरोधात? काय आठवणी असतील? नाही नाही. फर्स्ट टाइमच तुम्ही खेळताय. तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. संदीपजी आंबवणे यांचा देखील आपण आभार या ठिकाणी मात्र व्यक्त करूया. द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्सेस. टीम खरेवली वन द टॉस अँड दे हॅव इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय. वी विल लुक फॉरवर्ड टू द ऑन गोईंग मॅच जिथे दुसऱ्या सत्राला रनचेसला होईल सुरुवात. आणि ऐकूया आमचे हरेशजी जाधव सर यांना समालोचन कक्षामध्ये. थँक्यू. हॅलो. धन्यवाद मानस. त्याचप्रमाणे धन्यवाद सौरभ. निश्चितच एक शृंखलेमध्ये आपण या पाहतोय. आयोजन फार चांगलं आहे वेणगाव संघाचं. आणि निश्चितच तर या दरम्यान प्रवीणजी दाबणे आपल्या गावातील एक चांगलं व्यक्तिमत्व ते देखील आपल्या इथे या शृंखलेमध्ये हार्दिक स्वागत असेल त्यांचं देखील सन्मान करायचा आहे. मी आयोजकांना सांगू इच्छितो की त्यांचा देखील सन्मान करायचा आहे. तर वळूया. हॅलो. तर वळूया सामन्याकडे. तर मला तर वाटतं सलामीची जोडी मात्र मैदानात गेलेली आहे.
निश्चितच तर एक पोको कंपनीचा मोबाईल आपल्याला या इथे आयोजकांकडे जमा करण्यात आलेला आहे आपल्याकडे. ज्या कोणाचा असेल त्या दरम्यान मॅचला सुरुवात झाली आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल पहिल्याच चेंडूवरती मात्र चौकार मिळवला. फार चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळणार आहे. निश्चितच मॅच मध्ये निश्चित रंगत दिसणार आहे आपल्याला. तर पहिल्याच चेंडूवरती चौकार आलाय. निश्चितच श्री गणेशा होतोय पौध संघाचा. हॅलो 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 पाहूया पहिला षटक प्रगतीपथावर असताना पहिल्याच चेंडूवरती चौकार आला. गोलंदाज मात्र निश्चितच तयार आहे पुढील चेंडूसाठी. फलंदाज देखील हा चेंडू फुलटस पद्धतीचा चेंडू मात्र लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न होत आहे. हलकीशी मिसफिल्ड होते परंतु एक धाव मात्र निश्चितच मिळतीये. या एका धावेने धाव फलक मात्र निश्चितच हलतंय. 5 या अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचले पौध संघाची वर्सेस मुद्रे या संघाच्या विरोधात खेळत असताना. विजय पवार महालक्ष्मी संघाचे एक अष्टपैलू क्रिकेटर यांचं सुद्धा या स्पर्धेच्या ठिकाणी स्वागत होईल. विजय पवार मायेची उबदार शाल आणि स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येतोय. विजय पवार नक्कीच एक महालक्ष्मी क्रिकेट संघाचा एक अष्टपैलू खेळाडू असेला विजयजी पवार. बोलूया आपण आरज दादांकडे. निश्चितच सर्वांचं स्वागत आहे आपल्या या शृंखलेमध्ये. आणि आता मात्र तिसऱ्या चेंडूची सांगता झाली. निर्धाव चेंडूची सांगता मात्र करतोय गोलंदाज. कुठेतरी पुन्हा एकदा चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळतो या गोलंदाजाकडनं. सुयोग मला तर वाटतं स्ट्राईकला आहेत. शैलेश स्ट्राईकला आहेत आणि सुयोग नॉन स्ट्राईकला आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह होतो. चेंडू मात्र जातो सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावेने चौकार. ओव्हर टू डीजे. करण्यात येणार आहे संदीप वाघमारे आणि दीपक वाघमारे. खूप सामना आपण पाहतोय. चांगला सामना रंगलेला आहे. तर या 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपलाय. 9 या अंकावरती जाऊन पोहोचलाय तो पौध संघ विदाउट लॉस्ट. अजून 2 चेंडू या षटकातील मला तर वाटतं स्लॉग ओव्हर आहे. निश्चितच हा चेंडू मात्र सीमा रेषेच्या पलीकडे जाणार. बक्षीचा निश्चित आता एक अनाउन्समेंट करणार होतो आणि मात्र त्याची सलामी दिली आहे शैलेश फलंदाजानं. शैलेशच्या फलंदाजी समजा 3 लगातार षटकार मारले. ज्ञानेश्वर चाळके साहेबांकडनं मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. पहा ज्याप्रमाणे साहेबांनी बक्षीस लावलं. पहिली सलामी दिली आहे षटकारानं मात्र या पौध संघाच्या शैलेशनं. पंधरा धावा मात्र आता धाव संख्या झालेली आहे ती पौध संघाची. अजून देखील एक चेंडू शिल्लक आहे. शैलेशला देखील अजून एक सुवर्ण संधी असेल. अजून 2 षटकार मारायचे. 1000 रुपयाचं पारितोषिक आहे चाळके साहेबांकडनं. हा चेंडू देखील मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र जातोय. निश्चितच बाउंड्री लाईनचा वेध घेतो चेंडू. सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावेसाठी चौकार. डीजे डीजे पाहायला मिळतात, ऐकायला मिळत आहेत. 81 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये आल्यात 19 धावा आणि फार चांगली फलंदाजी आपण पाहतोय. शैलेश असेल सुबोध असेल या दोन्ही फलंदाजाकडनं.
आता पाहूया दुसरं षटक कुठला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे मुद्रा संघाकडनं. गौरव मात्र आता आलाय गोलंदाजीवरती. एक फार चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं वेणगाव गावामध्ये. मला तर वाटतं जवळजवळ 4 ते 5 वर्षानंतर मानस साहेब आपल्याला हा जो आयोजन आहे आपल्याला पाहायला मिळतोय तब्बल 10 वर्षानंतर. आता निश्चितच एक सौरभ आपले आहेत त्यांच्याकडनं मला एक खबर समजली 2016ला आय थिंक हा आपल्या इथे नाईटची टुर्नामेंट झाली होती ना. या 10 वर्षानंतर तब्बल आपण आता पाहतोय या महिन्यामध्ये 2 टुर्नामेंट, ही दुसरी टुर्नामेंट आहे आपल्याकडे. तर फार चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय शिवसेना शाखा तसेच राणा प्रताप मित्रमंडळ मोठे वेणगाव यांच्याकडून. पुढील चेंडू गौरव मात्र तयार आहे. चेंडू मात्र लॉंग क्षेत्रामध्ये चेंडू जाणार. 2 पाऊस चौकार. डीजे वाल्याला मात्र संधी मिळते. पाहतोय या वर्षी आमदार चषक मान्य श्री कार्यसम्राट आमदार दमदार आमदार महेंद्र शेठजी थोरवे साहेब यांच्या संकल्पनेतून ही शृंखला आपण पाहतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र यष्टी रक्षकाच्या पाठीमागे कुठेतरी कॅच सुटला परंतु निश्चितच धावचीच्या स्वरूपात फलंदाज मात्र बाद होतोय. डीजे वाल्याला मात्र कुठेतरी आता पहिली संधी मिळाली आहे. तेवीस या अंकावरती पहिली विकेट गेली आहे. तर दुसरं षटक अजून प्रगतीपथावर आपण पाहतोय. चांगली मॅच, रंगतदार मॅच आपल्याला निश्चितच ही पाहायला मिळणार. 81 धावांचा पाठलाग करायचा आहे. पौज संघाला पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 19 धावा, अजूनपर्यंत 4 धावा या षटकामध्ये आल्या, तर एकूण 23 धावा झाल्यात. याच दरम्यान मात्र सौरभजी बोराडे यांचे इथे आगमन झाले. त्यांच्या समवेत मात्र जोडले गेले ते प्रसादजी पालकर साहेब. दोघांचं देखील या शृंखलेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत असेल. वळूया सामनाकडे जिथे नौका फलंदाज मात्र क्रीजवरती जाताना पाहतोय आपण. ओमकार स्ट्राइक वरती ओमकार असेल. खाली जो आहे फलंदाज तो शैलेशला मात्र एक 3 लगातार षटकार मारल्यानंतर ज्ञानेश्वर चाळके साहेबांकडनं 1000 रुपयाचे पारितोषिक आलंय. पुढील चेंडू फलंदाज मारण्याचा प्रयत्न होता यष्टी रक्षकाकडनं थोडी, आणि आता मात्र इथे पंचने बाद घोषित केलं. या धावचित झालाय फलंदाज. निश्चितच यष्टी रक्षकाकडनं थोडीशी चुकी झाली होती परंतु नॉन स्ट्राईक एंडवरती मात्र फलंदाज निश्चितच धावचित होतोय. ओमकार मात्र आला पावली परत जाताना आपल्याला पाहतोय. डीजे वाल्याला एक संधी मिळते. निश्चितच आपण आजच्या रजनीचा आपण पाहतो शेवटचा सामना आहे पहिल्या राऊंड मधील. याच्यानंतर दुसऱ्या राऊंडचे सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत. याच दरम्यान उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो पौद वर्सेस मुद्रे या 2 संघांच्या दरम्यान आपण हा सामना पाहतोय. 80 धावा जमवल्या होत्या मुद्रे संघानं आणि मात्र 81 धावाचा पाठलाग करत असताना 23 धावा या धावसंख्येवर जाऊन पोहोचल्या 2 गाड्यांच्या मोबदल्यात पौद हा संघ. पुन्हा एकदा नौका फलंदाज मात्र फलंदाजी मार्क वरती आपल्याला 9 सेकंड वरती पाहायला मिळणार आहे. आता मात्र शैलेश उंच चेंडू उडाला. चेंडू लॉंगर क्षेत्रामध्ये आहे. पाहूया झेलबाद होणार का. जज केला जातो. तिसरा झटका बसलाय. डीजे
होती तो शैलेशला मात्र बाद करण्यात यश मिळवलं. या गौरव गोलंदाजानं सुरेख कॅच आपल्याला पाहायला मिळाला. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ला जज केलाय. उंच चेंडू उडाला होता परंतु सुरेख त्या क्षेत्ररक्षकाने मात्र जज केलाय आणि मात्र शैलेशला बाद करण्यात यश मिळालं या निश्चितच गोलंदाजानं. पुढील नौका फलंदाज मात्र एक चांगली शरीर सौष्ठत्व लाभलेला संघातला या फलंदाज मात्र आपल्याला जाताना दिसतोय या क्रीज वरती. शुभम मात्र त्याचं नाव आहे. तर निश्चितच एक मोठे फटके मारणं गरजेचं. षटकार चौकार कुठेतरी मारावे लागतील कारण का 81 धावांचं मोठं डोंगर आहे. आता डोंगराला समजा जर पार करायचं असेल, धावा मात्र करायच्या असतील तर कुठेतरी मोठे फटके निश्चितच मारावे लागणार आहे या पौज संघाला. तर याच दरम्यान एक सूचना आहे, पोको कंपनीचा मोबाईल कोणाचा हरवलाय तर त्यांनी निश्चितच त्यांनी ओळख पटवून इथून घेऊन जायचं आहे. हा चेंडू मारण्याच्या बेतात पुढे सरसावला होता फलंदाज मात्र चेंडू जातो निर्धाव. एका निर्धाव चेंडूची सांगता मात्र निश्चितच होतीये. स्कोअर बोर्ड मात्र तिथे थांबलेला आहे अजूनपर्यंत. जी सलामीची जोडी होती शैलेश आणि मला वाटतं सुबोध एक चांगली फलंदाजी करत होते मात्र कुठेतरी झटके बसले. धावचीच्या स्वरूपात दोन फलंदाज मात्र बाद झाले होते. हा चेंडू देखील पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कुठलाही प्रकारचा संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाही. आल्या पावली मात्र जो फलंदाज आले तो कवायतीचा प्रकार आपल्याला या मैदानामध्ये दाखवतोय काय. आणि याच दरम्यान मात्र षटक संपल्याचा इशारा आलाय पंचांचा. निश्चितच तिसरं षटक किशोर हा गोलंदाज मात्र येतोय मुद्रे संघाकडनं. अजूनही 23 धावा मात्र दुसरा जो षटक फेकलाय गौरवनं फक्त 4 धावा दिल्या त्या षटकामध्ये. म्हणजे टोटल जर 2 षटकांच्या नंतर आपण पाहतोय 3 गड्यांचा मोबदला 23 धावांवरती जाऊन पोहोचलाय हा पौज संघ. किशोरचा पहिला चेंडू आणि हा चेंडू मात्र निश्चितच एक चांगल्या पद्धतीने हाताळताना दिसतोय आणि निर्धाव चेंडूची मात्र निश्चित सांगता होतीये. पहिला चेंडू एक सुरेख पद्धतीने गुडलेंड च्या पट्टीवर पडणारा चेंडू मात्र चेंडू निर्धाव गेलाय. अजून 5 चेंडू आहेत. हा चेंडू मात्र खरपूस समाचार घेतलाय का. चेंडू हवेत आहे आणि त्याच ताकदीनं मात्र चांगला झेल पकडलाय. क्षेत्ररक्षकाचं करावं तेवढं कौतुक कमी. डीजे वाल्याला मात्र संधी मिळते. ऐकताय निश्चितच दमदार आमदार आपल्या कर्जत खालापूर तालुक्यातील असतील मान्य श्री महेंद्र शेठजी थोरवे यांच्या कार्यप्रणालीतून बरेच सारी कामं आपल्याला कर्जत तालुक्यात तसे खालापूर तालुक्यामध्ये पाहायला मिळतात. तर जाऊया नौका फलंदाज मात्र फलंदाजी मार्ग वरती पाहतोय परेश. हा चेंडू मारण्याचा प्रयत्न खरपूस समाचा उंच चेंडू आहे. चेंडू गाठतोय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेसाठी षटकार षटकार षटकार. कुठलाही प्रकारचा मोठा फटका मारू शकला नाही. चकलाय फलंदाज. मगाशी जो षटकार मारला त्या षटकारानं मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 29च्या घरामध्ये. अजून 81 धावांचा पाठलाग करायचं म्हणजे भरपूर धावा पाहिजेत. तर कुठेतरी षटकार चौकार मात्र निश्चितच मारावे लागणार या परेश असेल त्या फलंदाजाला. हा चेंडू देखील मारण्याचा प्रयत्न. चेंडू कार्पेट पद्धतीने कुठेतरी ट्रॅव्हल होतोय. त्याच दरम्यान एक विसावते क्षेत्ररक्षकाकडे 1 धाव निश्चितच मात्र मिळतीये. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली 30-30 या अंकावरती.
अजूनही आपण पाहतोय बरेचसे प्रेक्षक आपल्याला या सामन्यासाठी लाभलेले, त्या प्रेक्षकाचं देखील आपण निश्चितच या शृंखलेमार्फत स्वागत करूया. हा चेंडू देखील मारण्याचा प्रयत्न होता, परंतु कुठेतरी चेंडू आणि बॅटचा कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. चेंडू विसावतो यष्टीरक्षकाकडे. मला तर वाटतंय 3 षटक संपलेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30 या अंकावरती. येणारे 12 चेंडू आणि अजून 51 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 51 धावा. कुठला तरी एक चांगला अभिषेक शर्मा नाहीतर वैभव सूर्यवंशी पाठवावा लागेल पौज संघाकडनं. नंतर आपले 6 बॉल 6 षटकार मारणारे युवराज सिंग त्यांना निश्चितच धाडावं लागेल. तर पाहूया, क्रिकेट आहे. क्रिकेट हा आपला निश्चित अनिश्चिततेचा खेळ आपण मांडला जातो आणि या सामन्यामध्ये किंवा या खेळामध्ये कुठल्याही प्रकारचं काही होऊ शकतं कधीही. हा चेंडू देखील मारण्याच्या बेतात होता. चेंडू मात्र विसावतो यष्टीरक्षकाकडे. एक निर्धाव चेंडू आणि अंपायर सांगतात की हे एक निश्चितच एक 1 बाउन्स फेकलेला आहे गोलंदाजानं. हा देखील चांगला पट्ट्यातला चेंडू होता, मात्र फलंदाज निश्चितच उभं करून ठेवलं या फलंदाजाला. चेंडू फेकतोय गोलंदाजाने पकडणार यष्टीरक्षक. फलंदाज मात्र फक्त बघत राहतोय. 2 चेंडू निर्धाव अजूनपर्यंत गोलंदाजानं फेकला. एक चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजाकडनं. मुद्रे संघ एक ताकदीचा संघ आहे कर्जत तालुक्यातील. हा चेंडू मात्र आता पुन्हा एकदा झेलबाद होणार का? पुन्हा झेलबाद. डीजे आणि 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपला. 9 चेंडूवरती 51 धाव म्हणजे प्रत्येक चेंडूवर षटकार हवाय. मारणारा चेंडू मारण्याचा बेतात होता. चेंडू मात्र बॅटची कडा घेऊन मात्र यष्टीरक्षकाकडे जातोय. एक निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता होते. अजूनपर्यंत 4 चेंडू फेकले त्या गोलंदाजानं. त्याचं निश्चितच कौतुक करायला पाहिजे, टाळ्या वाजवायला पाहिजे. अजूनपर्यंत एकही धावा त्यांनी दिलेली नाहीये या 4 चेंडूंवरती. फार चांगली गोलंदाजी आपल्याला मुद्रा संघाकडनं करताना पाहतोय गोलंदाज गौरव. हा चेंडू पुन्हा एकदा चेंडू झेल होऊ शकला असता, परंतु ट्राय केलेला नाहीये. पण 1 धाव निश्चितच मित्र या गोलंदाजीवरती आता मात्र या चेंडूवरती मिळते. धाव संख्या झाली आहे 31 या अंकावरती. पुन्हा एकदा मारणार चेंडू मात्र उंच उडाला. चेंडू आता होणार का झेलबाद? आणि आता मात्र पुन्हा आल्या पावली परत जावं लागते फलंदाजाला. डीजे वाजव. मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवल्या मुद्रा संघाला. मगाशी वाटतंय पहिली म्हणजे 2 षटक त्यांनी अजूनपर्यंत आपल्या स्वतः या मुद्रा संघाकडनं फेकले आणि फार चांगली कामगिरी करून दाखवली अजूनपर्यंत. शेवटचं षटक असेल आणि या 6 चेंडूवरती मात्र एक औपचारिकता म्हणजे या सामन्याची उरलेली आहे. कारण अजून देखील 50 धावांची आवश्यकता आहे पौज संघाला. 6 चेंडूवरती 6 षटकार जरी आले तरी पण सामना मात्र बहुसंघ जिंकू शकत नाही. एक औपचारिकता आपण पाहतोय या सामन्याची. चला गोलंदाज लगेच चालू करून घ्या, आपल्याकडे फार वेळ कमी आहे. हा चेंडू मात्र आता कुठेतरी फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. चेंडू जाणार का बाउंड्री लाईनच्या दिशेनं? मात्र पहिल्याच चेंडूवरती आले चौकार. 50 धावांचा आव्हान पाहिजे असताना कुठेतरी 4 धावा कमी करताना दिसतोय हा फलंदाज. आता 46 हव्या आहेत. 5 चेंडूंवरती 46 धावा हव्या आहेत त्या पौज संघाला.
हा चेंडू देखील पुन्हा एकदा उडवला. चेंडू मात्र सीमारेषेच्या जवळ येतोय, मात्र तेवढ्याच ताकदीचा चांगला झेल आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गडी बाद होतोय आणि डीजे वाल्याला निश्चितच एक संधी मिळते. वाजीव हा मोबाईल आपली ओळख पटवून घेऊन जायचा आहे. निश्चितच आमचे इमानदार प्रेक्षक आहेत, गाववाले आहेत आमचे योगेश वाघमारे, त्यांनी हा आणून दिला आपल्या आयोजकांकडे. तर वळूया सामन्याकडे. फक्त एक औपचारिकता आपण सामन्याची पाहतोय. पौद आणि मुद्रे संघाच्या दरम्यान हा सामना आपण पाहतोय. नौका फलंदाजी मार्क वरती चेंडू पंच बाद देत आहेत, मात्र पुन्हा एकदा गडी बाद करतोय. गोलंदाज मात्र एक चांगली कामगिरी पाहतोय आणि मला तर वाटतं विकेट हॅट्री वरती आता हा गोलंदाज येऊन ठेपलाय. हॅलो, विकेट किती गेल्यात? 8 विकेट गेल्यात. हा चेंडू मात्र आता कुठेतरी ट्रॅव्हल होतोय. कार्पेट पद्धतीचा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक देखील त्याच्यावरती कुठल्या प्रकारचा असा रिस्पॉन्स दाखवत नाहीत. फक्त एक काही चेंडू शिल्लक आहेत या मॅच मधील. निश्चितच मुद्रे संघ मात्र विजयी झालेला दिसतोय आपल्याला अजून देखील. हा चेंडू देखील मारण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू पुन्हा एकदा निर्धाव फेकलाय गोलंदाजानं. पुन्हा एकदा मात्र फलंदाज बाद होते. निश्चितच सामना संपलेला आहे. मुद्रे संघ विजय झालाय. तसेच हरलेल्या संघाचं देखील गोड गोड कौतुक. याच दरम्यान आता मात्र निश्चित दुसराचा सामना रंगतोय, तो खरसुंडी वर्सेस खरिवली. जर जो कुठला डिसिजन असेल त्यांनी लगेच आपला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. हॅलो, नक्कीच या सामन्याचा सामनावीर ठरतोय तो RR फाउंडेशन सिद्धिविनायक मुद्रे संघाचा गौरव. त्याने गोलंदाजी करत असताना मात्र